जैव विविधतेची नोंदवही, निसर्गाचा खजिना जपण्याची नवी मोहीम. कल्पना करा, एका छोट्याशा गावात 10 वर्षाचा आरव नावाचा मुलगा राहतो. त्याला निसर्ग खूप आवडतो. रोज शाळेत जाताना तो वेगवेगळी फुलं, पक्षी आणि फुलपाखरं पाहायचा. पण एक दिवस त्याने लक्षात घेतलं, ज्या झाडावर रोज रंगीत फुलपाखरं दिसायची तिथे आज एकही नव्हतं. तो विचार करू लागला, ही फुलपाखरं गेली कुठे? याच प्रश्नाने सुरू झाली एका मोठ्या शोधाची गोष्ट. भाग 1. निसर्गाचा मित्र. आरवच्या शाळेत विज्ञान शिक्षक आले. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं, तुमच्या गावात किती प्रकारचे पक्षी आहेत? कोणी म्हणालं 10, कोणी म्हणालं 20, पण नेमकी संख्या कोणालाच माहिती नव्हती. तेव्हा शिक्षक म्हणाले, ज्या गोष्टीची नोंद ठेवली जात नाही ती गोष्ट हळूहळू हरवते. आरवला हे वाक्य मनाला भिडलं. त्याने ठरवलं, आजपासून आपल्या गावातील प्रत्येक पक्षी, फुलपाखरू, झाड आणि कीटक यांची माहिती लिहायची. भाग 2. सुरू झाली जैव विविधतेची नोंदवही. आरवने एक वही घेतली. पहिल्या पानावर लिहिलं, आपल्या गावाची जैव विविधता. तो रोज सकाळी फिरायला जाऊ लागला. कोठे मोर दिसला, कोठे खंड्या, कोठे सूर्यपक्षी, तर कधी दुर्मिळ फुलपाखरं. त्याने प्रत्येकाची तारीख, ठिकाण, फोटो, नाव, वैशिष्ट्य अशी माहिती जमा करायला सुरुवात केली. हळूहळू त्याचे मित्रही या मोहिमेत सहभागी झाले. भाग 3. एक मोठा शोध. काही महिन्यांनी गावात एक मोठी बैठक झाली. आरवने त्याची वही सर्वांसमोर ठेवली. त्यात गेल्या वर्षी दिसणाऱ्या 45 पक्ष्यांपैकी यावर्षी फक्त 32 पक्षी दिसत होते. काही फुलपाखरांच्या प्रजातीही गायब झाल्या होत्या. गावकऱ्यांना धक्का बसला. तेव्हा एक वन अधिकाऱ्याने सांगितलं, ही माहिती खूप मौल्यवान आहे. यामुळे आपल्याला समजते की कोणत्या प्रजाती कमी होत आहेत आणि त्यांचे संरक्षण कसे करता येईल. भाग 4. जैव विविधतेची नोंदवही म्हणजे काय? ती फक्त एक वही नसते. हा असतो निसर्गाचा इतिहास. यामध्ये नोंद केली जाते झाडांची, फुलांची, फुलपाखरांची, कीटकांची, पक्ष्यांची, सरपटणाऱ्या प्राण्यांची, उभयचरांची आणि अनेक जीवांची. आज मोबाईल ॲप, GPS आणि फोटो यांच्या मदतीने ही माहिती डिजिटल स्वरूपातही जतन केली जाऊ शकते. यामुळे संशोधक, वन विभाग आणि विद्यार्थी सर्वांनाच मदत होते. भाग 5. ही नोंद का महत्त्वाची? कारण जैवविविधता म्हणजेच आपल्या जीवनाचा पाया. मधमाशा नसतील तर परागीभवन कमी होईल, पक्षी नसतील तर कीटक वाढतील, जंगल नसेल तर पाऊस कमी होईल. म्हणून प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे आणि त्याची नोंद त्याच्या संरक्षणाची पहिली पायरी आहे. समारोप. आज अनेक राज्यांमध्ये आणि संस्थांमध्ये स्थानिक जैवविविधतेची माहिती संकलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर प्रत्येक गाव, प्रत्येक शाळा आणि प्रत्येक नागरिक स्वतःच्या परिसरातील जीवसृष्टीची नोंद ठेवू लागला तर भविष्यातील पिढ्यांसाठी आपण निसर्गाचा अमूल्य ठेवा जपू शकतो. आरवची छोटी वही आज संपूर्ण गावाची ओळख बनली. कारण ज्यांची नोंद असते त्यांचे संरक्षण करता येते. तुमच्या परिसरात तुम्ही किती प्रकारचे पक्षी किंवा फुलपाखरे पाहिली आहेत? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आजचा शतायुषी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया विकसित भारत 2047च्या आणखी एका प्रेरणादायी विषयासह. धन्यवाद.